श्रावण महिन्यानिमित्त सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम श्रावण सत्संग आणि साधना। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा मोरया। सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। ओम साईराम। आज कार्तवीर्य आणि भगवान गुरु दत्तात्रय महाराज ह्या अतिशय आनंदाने आणि प्रसन्न अशा वातावरणामध्ये सकाळच्या वेळी स्नान करून झालंय आणि दोघेही जण एकमेकाला भेटले आणि त्यावेळेला भगवान दत्तात्रय गुरु कुठेतरी कार्तवीर्याला आता समजवायला लागलेत की आता आपला सहवास जो आहे तो आता आपला सहवास संपणार आहे। म्हणजे आता आपण सहवासातून रोज जसे भेटत होतो तसे भेटणार नाही आहोत आणि मग आता याच्या पुढची आपली भेट कधी असेल कशी असेल याच्याने तो कुठेतरी हिरमुसला झाला आहे की भगवान दत्तात्रय गुरु आपल्याबरोबर होते। रोज ते त्यांचे एक एक गुरु आपल्याला सांगत होते आणि त्यांचे 24च्या 24 गुरु त्यांनी आपल्याला समजावून सांगितले, त्यांच्यापासून घेतलेली तत्त्व आपल्याला समजावून सांगितली आणि आज आता ते असं म्हणतात की आता ह्याच्यापुढे आपण जर भेटलो तर ती भेट आपली नैमित्तिक असेल। म्हणजे नैमित्तिक म्हणजे की काही कारणाने की जेव्हा मला तुझी आवश्यकता वाटेल त्यावेळेला मी तुला आठवण करीन आणि तू मला भेटशील आणि ज्या वेळेला तुला माझी गरज लागेल त्यावेळेला फक्त तू स्मरण कर, माझे चरणकमल म्हणजे माझे पाय हे सदैव तुझ्या हृदयात आहेत असं भगवान दत्तात्रय गुरु कार्तवीर्याला समजावून सांगत होते। आणि त्याच्यामध्ये तो खूप प्रचंड भावूक झालेला की आता हा सहवास आपला तुटणार, आता आपल्याला ते भेटणार नाहीत आणि मग आपण नैमित्तिक भेटू, आपल्या दोघांमध्ये काय माहिती पुढची भेट कशी होईल काय होईल ह्या सगळ्या विचारामध्ये तो गुंगून गेला आणि मग कुठेतरी विषय तो बदलायला पाहिजे, त्या दुःखामधनं त्याला सावरलं गेलं पाहिजे आणि त्याला तयार करायला पाहिजे की हे सगळं ज्ञान दिलं आहे ते ज्ञान आता जगाच्या उद्धाराकरता वापरण्याकरता एक स्वयंभू नेतृत्व तयार होण्याकरता सगळ्याची त्याला जाणीव करून द्यायला पाहिजे। हे भगवान दत्तात्रय गुरूंना चांगलं माहिती आहे आणि प्रत्येक गुरु हेच करत असतो त्याच्या आयुष्यामध्ये की आपल्या शिष्याला सदैव सावध ठेवत असतो आणि त्याला जसं घडवायचं असतं किंवा त्याच्याकडनं जगाच्या उद्धाराकरता जे कार्य करायचं असतं ते कार्य करून घेण्याकरता त्याला कायम तत्पर करत असतं। आणि अशा प्रसंगामध्ये ते कार्तवीर्याला म्हणले की आता तू असा वेळ जो आपल्या दोघांमधला आहे, मी काही वेळा लगेचच तुला सोडून जाणार आहे का? आणि तू आठवण केल्यानंतर माझे चरण तुझ्या हृदयात आहेत मी सांगितलं ना, तुला वाटतं का की आपल्या एवढ्या सहवासामध्ये मी लगेचच तुला असं सोडून देईन किंवा तू मला सोडू शकशील? अरे हे ऋणानुबंध आहे, हे जन्मोजन्मांतरीचे आहेत। म्हणजे अधिकही कितीतरी जन्मामध्ये मी तुला भेटलेलो आहे, आज तुला असं वाटतंय मग त्या जन्मांमध्ये पण आपण भेटलो आहे, तसे आपण एकमेकापासून वेगळे पण झालो आहे ना। चल आपण दुसऱ्या काही विषयावरती चर्चा करूया, तुम्हाला सांग की तू मला काय विचारशील आता, त्या प्रश्नांची उत्तरं मी तुला देईन म्हणून की तुला आयुष्यामध्ये काय पडलेले प्रश्न किंवा तुला माझ्याकडनं काय ऐकावं असं वाटेल। किती सुंदर संवाद असेल बघा की गुरु शिष्याच्या ह्याच्यामध्ये भगवान दत्तात्रय गुरु साक्षात भेटलेत। आज जवळजवळ आपण 1 महिन्याचा कालावधी आहे की त्या महिन्याच्या कालावधीमध्ये कार्तवीर्य आणि भगवान दत्तात्रय गुरु पूर्णपणे बरोबर आहेत, अनेक ठिकाणी सत्संग करतायत, अनेक ठिकाणी गुरूंची ओळख करून देत आहेत आणि हा सगळा चाललेला असताना कार्तवीर्यही सावध झाला आणि त्याच्या कुठेतरी लक्षात आलं की आता हे जे क्षण आहेत ना हे क्षण खूप सांभाळून ठेवायला पाहिजेत। आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी भगवान दत्तात्रय गुरूंना विचारलं की मला आहे ना ते यक्ष प्रश्न तुमच्या तोंडून ऐकायचे आहेत आणि मला यक्ष कोण होता ते तुम्ही मला सांगा। मग ते म्हणले अरे वेड्या, यक्ष म्हणजे साक्षात यम होता। मग म्हणले त्याला यक्ष का म्हणतात? तर म्हणले 2 प्रकारचे या युगामध्ये म्हणजे की ज्या वेळेला राक्षसी परंपरा निर्माण झाली त्याच्या वेळेला यक्ष आणि राक्षस असे 2 प्रकार केले गेले। यक्ष म्हणजे की त्यांच्याकडे काही ऊर्जा आहे, त्यांच्याकडे काही शक्ती आहे आणि त्या शक्तीचा वापर ते जगाच्या उद्धाराकरता करतायत, ते सगळे यक्ष झाले। आणि ज्यांच्याकडे शक्ती आहे, ज्यांच्याकडे चांगल्यापैकी ताकद आहे आणि त्याचा वापर ते जगाच्या कल्याणाकरता करत नाही तर हे जग पूर्णपणे संपवण्याकरता करतायत, ते सगळे राक्षस झाले। हा विचारवृत्तीचा फक्त फरक आहे। म्हणून मग यक्ष जे आहेत ते यक्ष हे सुद्धा शिवांच्या बरोबर असल्यामुळे ते शिवांचे यक्ष असे संबोधले गेले आणि ते यक्ष या जगाच्या उद्धारासाठी कार्य करतायत। मग यक्षांनी धर्मराजाला विचारलेले प्रश्न, मग त्याबाबतचं पूर्णपणे मार्गदर्शन भगवान दत्तात्रय गुरु करायला लागले आणि म्हणले कार्तवीर्या, आज यक्षांनी जसे युधिष्ठिराला प्रश्न विचारले ते सगळे प्रश्न मी तुला विचारतो, तू उत्तर दे पाहून। आणि मग कार्तवीर्य त्या ठिकाणी उत्तर देण्याकरता युद्धाला जसं तयार व्हावं तसा अगदी तयार झाला। म्हणजे अगदी प्रफुल्लित अशा अंतःकरणाने आणि जोश त्याच्यामध्ये दिसत होता आणि निर्विवाद भगवान दत्तात्रय गुरूंचा एवढा सहवास लाभलेला होता। मग म्हणले की यक्षाने पहिला प्रश्न विचारलेला होता युधिष्ठिराला, जो मी आज तुला विचारतोय। तो पहिला प्रश्न हा होता की जगातलं सर्वात मोठं भांडं कुठलं?
मग त्या सत्संगामध्ये ऐकलेलं असल्यामुळे गुरूंची ओळख करून देत असताना माहिती पडल्यामुळे लगेचच कार्तवीर्य म्हणला की पृथ्वी हे जगातलं सर्वात मोठं भांडं आहे. ते म्हणले अगदी बरोबर. मग त्यांनी दुसरा प्रश्न विचारला की या जगामध्ये तू कशाचा त्याग करशील की जो त्याग केल्यावर अख्ख्या जगाला तू हवाहवासा वाटशील. कार्तवीर्याने पुन्हा आनंदाने उत्तर दिलं की अहमभाव म्हणजे मीपणाचा जर मी पूर्णपणे त्याग केला तर मी जगाला हवाहवासा वाटेन. मग तिसरा प्रश्न त्याला विचारला की या जगामध्ये सर्वात मोठं आश्चर्य कोणतं. आता हा प्रश्न कार्तवीर्याने ऐकलेला नव्हता, त्यामुळे तो थोडा विचारामध्ये पडला आणि विचारामध्ये पडल्यानंतर त्याला बऱ्याचशा गोष्टी अशा जाणवल्या की ज्या आश्चर्यमय आहेत. त्यांनी ती उत्तरंही दिली, पण भगवान दत्तात्रय गुरु म्हणले नाही. मग त्यांनी सांगितलं की आता तुम्ही मला सांगा जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कुठलं. ते म्हणले इथे आलेल्या प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस संपायचे, म्हणजे एक ना एक दिवस प्रत्येकाला मृत्यू येणार आहे, परंतु प्रत्येकाला वाटतं की मी चिरंजीवच आहे, कोणीही त्याचा विचार करत नाही आणि जो तो चिरंजीवी असल्यासारखा वावरतो, हे जगातलं सर्वात मोठं आश्चर्य आहे. ते म्हणले की मग चौथा प्रश्न काय आहे तो मला सांगा. अरे म्हणले यक्षाने असे 100 प्रश्न विचारलेले आहेत, त्या 100मधले मी निवडक प्रश्न तुला सांगतो की ज्याची उत्तरं तू देऊ शकशील आणि जी उत्तरं दिल्याने किंवा उत्तरं माहिती पडल्याने तुझ्या आयुष्यामध्ये जगाच्या कल्याणाकरता तू उद्धारण्याकरता तू पूर्णपणे तयार होशील. म्हणले मला सांगा चौथा प्रश्न काय तो मला तुम्ही सांगा. म्हणले माणसाचा खरा मित्र कोणता आणि खरा मित्र कोण, माणसाचा खरा मित्र कोण. आणि आयुष्यामध्ये हा प्रश्न आपल्याला सुद्धा कायम भेडसावतो की खरंच माणसाचा खरा मित्र कोण. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक नाती तयार होतात, आपण मित्र म्हणून त्यांना संबोधतो, परंतु प्रसंगानुसार असं लक्षात येतं की अरे हे नाहीच खरे मित्र. मग खरा मित्र आपल्या आयुष्यामधला कोण, हा प्रश्न कार्तवीर्याला दत्तगुरू विचारतायत. आणि त्यावेळेला ते म्हणले गुरु का, तर म्हणले नाही, गुरुपेक्षाही मोठी गोष्ट आहे. मग म्हणले जगामधला असा सर्वात जवळचा मित्र कोण, खरा मित्र कोण. तर म्हणले माणसाचा खरा मित्र कोण असेल ना तर दान हा माणसाचा खरा मित्र आहे. म्हणले दान कसा काय खरा मित्र असू शकतो. ते म्हणले शेवटच्या क्षणाला सुद्धा तो माणसाची साथ सोडत नाही, शेवटच्या क्षणात सुद्धा माणूस त्याच्या हाताने दान करू शकतो. आता तर आपण बघतो की मरणोत्तर सुद्धा तुम्ही तुमचं नेत्र दान करू शकता, तुमचे डोळे दान करू शकता. म्हणजे दान हा खरा मित्र आहे माणसाचा की तो मरणाच्या क्षणाला सुद्धा माणसाच्या बरोबर असतो की त्याची साथ देतो. आणि मरणोत्तर सुद्धा म्हणजे की कलियुगामध्ये किंवा आत्ता जर आपण अपडेट बघितलं तर मरणानंतर सुद्धा जर आपण नेत्रदान केले तर ते नेत्र तसे दान म्हणून स्वीकारले जातात आणि 2 जणांना त्याच्यापासून दृष्टी मिळते. इतका सुंदर उपक्रमसुद्धा अध्यात्मच आपल्याला देतं. ह्याच्या पुढे जाऊन त्यांनी प्रश्न विचारला की आकाशापेक्षा मोठं काय. आता आकाशापेक्षा मोठं म्हणल्यानंतर की हे आकाश तुमचे गुरु आहेत आणि काय सगळं कार्तवीर्य भांबावून गेला. म्हणलं आकाशापेक्षा मोठं काय. त्यावेळेला भगवान दत्तात्रय गुरूंनी आदराने त्याच्या पाठीवरनं हात फिरवला आणि म्हणले आकाशापेक्षा मोठं कोण असेल ना तर बाप, वडील हे आकाशापेक्षा मोठे असतात. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाने अनुभव घेतला असेल की वडिलांचं ना एक वेगळं बॅकग्राऊंड आपल्या पाठीमागे असतं, वडिलांची एक वेगळी साथ आपल्या मागे असते. आणि बाप घरामध्ये असेल ना तर त्या मुलाला फिकीर नसते, अख्ख्या म्हणजे की आळीमध्ये तो कुठेही गौरवाने फिरत असतो. कारण माहिती असतं कोणी मला एवढं बोललं ना तर माझा बाप समर्थ आहे त्यांना प्रश्न विचारायला, त्यांना उत्तरं द्यायला आणि माझ्या बाजूने खंबीरपणे उभा राहायला. तर बाप हा आकाशापेक्षा मोठा असतो. हे उत्तर ऐकल्यानंतर कार्तवीर्याला खूपच भरून आलं. त्याच्यापुढे दत्तगुरूंनी कार्तवीर्याला आणखीन एक प्रश्न विचारला की ह्या प्रश्नाचं उत्तर तू दे, ह्या प्रश्नाचं उत्तर खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणले की या पृथ्वीवरती सर्वात जास्त भार कुठल्या गोष्टीचा असतो किंवा पृथ्वीला जो आपला भार आहे त्यापेक्षा मोठा भार कुठला असतो. त्याच्या वेळेला कार्तवीर्य म्हणलं की अजून मोठा भार म्हणजे जलाचा आहे का, वायूचा आहे का. म्हणले बिलकुल नाही. मग कसला, तर म्हणले की जी आई 9 महिने तिच्या पोटामध्ये आपल्याला बाळगते, तो जो भार आपला तिच्यावरती असतो त्या भाराची तुलना पृथ्वीच्या भारापेक्षा जास्त आहे. की पृथ्वीवर पडणारा भार आहे त्याच्यापेक्षा ती आई आपल्या पोटामध्ये जे वाढवते मुलाला तो सर्वात जास्त भार आहे आणि माणूस कधीही त्याच्या आयुष्यात परतफेड करू शकत नाही. किती सुंदर गोष्टी भगवान दत्तगुरू कार्तवीर्याला सांगतायत बघा. बापाचा मोठेपणा सांगतायत, आईचा मोठेपणा सांगतायत आणि त्याच्यानंतर कार्तवीर्याला विचारतात की कार्तवीर्या ह्या जगामध्ये अग्नीपेक्षा तेज काय, अग्नीपेक्षा आणखीन असं जळणारं, अग्नीपेक्षा अजून असं तप्त काय, तेज काय. त्याच्यावरती कार्तवीर्य विचारात पडला आहे आणि कदाचित हा प्रश्न ऐकताना तुम्हीही विचारात पडाल. त्याचं उत्तर आपण देऊ शकत नाही. ते भगवान कार्तवीर्याला विचारतायत आणि स्वतःच प्रश्नाचं उत्तर देताना म्हणतायत की राग हा अग्नीपेक्षा जास्त आहे, की राग हा अग्नीपेक्षा तेज आहे. मग तू रागवू नकोसा कधी कार्तवीर्या, कधी समंजस ठेव, विवेक अंगामध्ये ठेव, जास्त रागावणं योग्य नाही. त्याच्या पुढे त्यांनी प्रश्न विचारला की पाण्यापेक्षा पातळ काय, या जगामध्ये पाण्यापेक्षा पातळ काय. पाण्यापेक्षा पातळ काय, काय सांगू शकतो, काहीच सांगू शकत नाही.
कार्तवीर्य असा म्हणजे की त्याला खूप जोश होता की आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकू, आपण इतके सत्संग ऐकलेत भगवान दत्तगुरूंच्या बरोबर आहे, परंतु आज आपली काय परीक्षा चालली आहे, आपण सांगितलं आहे आणि यांनी विचारतायत त्या प्रश्नांची आपण उत्तरं देता येत नाही आहे. नाही म्हणला मला येत, तुम्हीच सांगा. त्यावेळेला म्हणले की अरे ज्ञानापेक्षा पाण्यापेक्षा ज्ञान पातळ आहे. म्हणजे पाणी जे आहे या पाण्याची जेवढी पातळ किंवा जेवढी द्रव्यता आहे त्याच्यापेक्षा ज्ञानाची द्रव्यता जास्त आहे, ज्ञान हे त्याच्यापेक्षा पातळ आहे. आता म्हणले एक सोपा प्रश्न तुला विचारतो ज्याचं कार्तवीर्य तू लगेच उत्तर देऊ शकशील. म्हणले काय? म्हणले सोपा प्रश्न की वायूपेक्षा जास्त गती कसली आहे. आता अग्नी झालं, जल झालं, वायूबद्दल विचारतायत, आकाशाबद्दल सांगितलं. म्हणले नाही येत मला. अरे म्हणले वेड्या तुझं मन, वायूपेक्षा जास्त गती कशाला असेल तर दुसऱ्या कशाला नाही, तुझ्या मनालाच आहे. आत्ता इथे तुझं मन आहे, पुढच्या क्षणाला अजून कुठेतरी जाईल, त्याच्या पुढच्या क्षणाला अजून कुठेतरी जाईल. खरंच मनाचा जो वेग आहे हा त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. मग त्याच्यापुढे असे एक एक प्रश्न हे भगवान त्यांना विचारत गेले आणि कार्तवीर्याला त्याचं कुठलंही उत्तर देता आलं नाही. खरोखरी यक्ष प्रश्न हे असेच असतात. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण एखादी गोष्ट फेस करायला ज्यावेळेला उभे राहतो ना त्यावेळेला आपणही म्हणतो की अरे माझ्या आयुष्यामध्ये हा प्रसंग यक्ष प्रश्नासारखा उभा आहे, परंतु हे यक्ष प्रश्नच आपल्याला आयुष्यामध्ये शिकवतात. कार्तवीर्याला आज भगवान दत्तात्रय गुरु प्रश्न विचारत आहेत ते उगाचच असं नाही, कुठे त्याची परीक्षा घेत आहेत असं नाही, तर त्याला मार्मिक जे ज्ञान आहे, जे ज्ञान त्याला मिळालं पाहिजे ते ज्ञान त्याला देत आहेत. आणि आत्ताच्या आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर प्रॅक्टिकल नॉलेज आपण ज्याला म्हणतो ते प्रॅक्टिकल नॉलेज आज त्याला देत आहेत. आज काय भगवान दत्तात्रय गुरूंना गरज आहे की हे सगळं सांगायची, परंतु वास्तविकता ह्या लोकांना प्रत्येक ठिकाणी पुरुषार्थ असलेल्या प्रत्येक पुरुषाची, मग ती स्त्रीची असो किंवा पुरुषाची असो किंवा मुलाची असो, प्रत्येकाकडनं त्यांची अपेक्षा आहे की तुम्ही संपूर्णपणा आणि या जगाच्या उद्धाराकरता, या जगाच्या कल्याणाकरता प्रथम स्वतःच्या कल्याणाकरता प्रयत्न करा. जेव्हा तुमचं कल्याण होईल ना तेव्हा जगाचं निश्चितपणे कल्याण होईल. भगवान कार्तवीर्य भगवानांच्या या सगळ्या बोलण्याकडे लक्ष देऊन ऐकत होता. ते प्रश्न जणू काही हृदयामध्ये तो साठवून घेत होता आणि त्याची उत्तरंसुद्धा आपल्या बुद्धीने पूर्णपणे ती तपासून घेत होता. असं करता करता भगवान दत्तात्रय गुरु एक एक प्रश्न त्याला विचारत गेले आणि कार्तवीर्य त्याची उत्तरं देत गेला, ज्याच्यामधनं त्याला मार्मिक असं ज्ञान मिळालं. आणि या सत्संगाच्या माध्यमातून हे सत्संग चाललेले आहेत, याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी की कार्तवीर्य कोण आहे, भगवान दत्तात्रय गुरु कोण आहेत, याच्यापेक्षा या ज्ञानाला खूप महत्त्व आहे. हे ज्ञान तुम्ही आत्मसात केलं ना तर खरंच तुम्ही कार्तवीर्य बनाल आणि भगवान दत्तात्रय गुरुसुद्धा आपल्याला भेटायला येतील. हे यक्ष प्रश्न निश्चित आपल्याकरता सुद्धा मोठे आहेत. ह्याच्यामधला सर्वात मोठा प्रश्न हा होता की आकाशापेक्षा मोठं काय, तर खरंच आपला बाप आकाशापेक्षा मोठा आहे. आपला बाप आपल्या पाठीशी उभा असताना आपल्याला कुणाला घाबरायची गरज नाही. आणि खरंच आम्ही कुणाचं ऋण फेडू शकत नाही तर ते आमच्या मातेचं, आमच्या आईचं ऋण फेडू शकत नाही. एवढं जरी या सत्संगामधनं आपल्याला प्राप्त झालं तरी आपण खूप काही चांगलं करू शकतो, आपलं स्वतःचं कल्याण करू शकतो आणि डेफिनेटली जगाचंही करू शकतो. आज इथेच थांबूया. ओम साईराम.